करा, करंट सिनारिओला लिंक करा आणि करंट टॉपिकला पण लिंक करा. आणि स्टोरी ऍज अ स्टोरी म्हणून घ्यायचं, याला हिस्ट्रीला ऍज अ स्टोरी म्हणून घ्यायचं, त्याच्यामुळे फॅक्ट लक्षात राहतात. ओके, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आधी आणि तेच आपल्याला पुढे प्रोसीड करायचं आहे. ओके, तर आता आपण ऍक्च्युअल टॉपिकला सुरुवात करूयात. रिव्होल्ट ऑफ 1857. ओके, रिव्होल्ट ऑफ 1857. तर बघा पहिला क्वेश्चन बघूयात. तर ब्रिटिश आला डलहौसी डबल, सकाळीच थांबला होता डलहौसी पर्यंत आपण थांबलो होतो, डबल डलहौसी चालू झाला 1857च्या उठावा दरम्यान. तर बघा या डलहौसीनं काय केलं, डलहौसी अबॉलिश्ड विच स्टेट ऑन द प्रिटेक्स ऑफ मला ऍडमिनिस्ट्रेशन. मराठीमध्ये बघूयात, हे डोक्याच्यावरनं चाललं त्या झोन मधून माघारी होत इंग्लिशच्या. तर बघा लॉर्ड डलहौसीने गैरकारभाराचे निमित्त करून कोणते राज्य खालसा केले, तर कोणते केले, सातारा, नागपूर, झाशी, अयोध्या. आता इथं गैरकारभार शब्द वापरलाय, केले तर सगळेच होते, पण गैरकारभार कोणी, गैरकारभार कोणता आहे, गैरकारभार इथं तुम्ही फसचाल, सातारा नागपूर करचाल, सातारा नागपूर झाशी नाही. तर या ठिकाणी केवळ अयोध्या आहे. का अयोध्या आहे, कारण की डलहौसीनं 1856 मध्ये काय केलं, वजीद अली शाह जो आहे याच्या नावावर कारभाराचा ठपका, गैरकारभाराचा ठपका लावला आणि ते म्हणले की तुम्ही काय करताय, गैरकारभार करताय. त्याच्यामुळे ही इथं तुम्ही काय केलं, त्यांनी गैरकारभाराचं कारण दिलं आणि त्याला तर करायचंच होतं, जे करायचं ते करायचं असतो, पण इथं मात्र कारण वेगळं दिलं. आणि इथं दत्तक विधान नामंजूर म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे कुठं वापरलं त्यानं, सातारा असेल, झाशी असेल, हे बघा झाशी, आणि नागपूर असेल, नागपूर सेंटर ऑफ इंडिया नागपूर, ह्यात बाकीच्या संस्थानाला त्याने काय केलं, काय लावलं, दत्तक विधान नामंजूर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण काय ट्रिक सांगितली होती, साजन संभल जा, उठ संभल जा, उठ नाकर, उठ झा नाकर अय्याशी, असं म्हणलेलं. साजन संभल म्हणजेच जय जैतापूर, संबळपूर, भगत, उदयपूर, झाशी, उठ झा नाकर अय्याशी, ही ट्रिक सांगितलेली होती तुम्हाला आणि ही ट्रिकनं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ट्रिकने लक्षात ठेवायचं आहे. आणि हे मग कशी क्रोनॉलॉजिकली, कसाही प्रश्न विचारू द्या त्यांनी, कसाही प्रश्न येऊ द्या, कसाही प्रश्न येऊ द्या, तुम्ही मात्र चुकायचं नाही. ओके, कारण की तुम्हाला मी सांगितली आता ट्रिक, साजन को अच्छे से संभालो, एग्जाम तक तुम्हारे साजन को अच्छे से संभालो, क्योंकि इधर वो अय्याशी करने को बैठा है, अय्याशी नहीं करने देने का उसे, क्योंकि ये याद रखने का. ओके, लक्षात ठेवा, ट्रिक आहे ही. त्याच्यामुळे ही ट्रिक जर लक्षात राहिली तर 1 मार्क येणार आहे किंवा 2 मार्क येणार आहेत. ओके, त्याच्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा, याच्यावर 100% क्वेश्चन येऊ शकतो. हे बघा सातारा तुम्हाला माहिती आहे किती वैभव मोठा आहे, बरोबर. यानंतर झाशी आणि नागपूर. चला पुढं. 1 नोव्हेंबर 1958 रोजी लॉर्ड कॅनिंगने राणीचा जाहीरनामा खालीपैकी कोणत्या ठिकाणी वाचला, राणीच करायचा सारखा आहे कॅनिंग, तर कुठे वाचला रे याने, कलकत्ता, अलाहाबाद, दिल्ली आणि मेरठ. कुठे वाचला, ही राणी आहे, ठीक आहे. ही राणी, तिचा जाहीरनामा कुठे वाचला, तर कुठे वाचला, अलाहाबादला वाचला. अलाहाबादला वाचलेला आहे राणीचा जाहीरनामा, अलाहाबादला. 1857 आपल्याला माहिती उठाव झाला, त्यानंतर कंपनी सत्ता काय झाली, नष्ट करून टाकली आपण, आणि त्याचा कारभार सगळा कोणाच्या हातात गेला, या राणीच्या हातात गेला. आणि राणीच्या हातात कारभार गेल्यानंतर काय झालं, इथं आपण काय म्हणायला लागलो, क्राउन्स रूल. त्याच्यानंतर मग आपण सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारत मंत्री नावाचं पद काढलं, आणि भारत मंत्री आपल्याला माहिती आहे 1858 नुसार ते पद आलेलं आहे, पण त्याची सॅलरी मात्र आपण कधीपासून देतो, 1793च्या प्रोव्हिजन नुसार देतो. तेच कन्फ्युजन. जर शिंदे आणि निजाम उठावात जर सामील झाले असते तर मला उद्याच डाशा गुंडाळावा लागला असता, असं कोण म्हटलं, डलहौसी, रिपन, माउंटबॅटन आणि कॅनिंग. कोण म्हणलं रे, मला सांगा. हे जर उठावामध्ये सामील झाले असते 1857च्या, शिंदे आणि कोण, निजाम, हे जर एकत्र आले असते, उठावात सामील झाले असते, ब्रिटिशांच्या विरोधात बंद केलं असतं, तर यांना घरी जावं लागलं असतं निघून, असं कोण म्हणते, मला सांगा. लॉजिकचा भाग आहे इथं, लॉजिक इज मॅजिक. कसं, डलहौसी असणार आहे का 1857च्या उठावाच्या वेळेस तो होता का, ज्या टाइमला उठाव झाला त्या टाइमला तो नव्हता. त्या टाइमला कोण होतं मग, लॉर्ड कॅनिंग होता. माउंटबॅटन तर 1947 दरम्यान होता, आपल्याला माहिती आहे, संबंधच नाही. रिपननं रिपील केल्या गोष्टी, चांगला माणूस होता, तो नंतर आला 1881च्या वगैरे दरम्यान, 82च्या दरम्यान. त्याच्यामुळे हा नाही, टाइम पिरियड नुसार गोष्टी क्लिअर होत आहेत, आणि लॉर्ड कॅनिंग त्याचं उत्तर आहे. तर हे दोघ जण जबरदस्त होते. ह्या दोघांनी काय केलं, शिंदे आणि निजामांनी ब्रिटिशांना साथ दिली. त्याच्यामुळे आपलं काय झालं, आपलं इथं 1857चा उठाव इथं फेल झालेला दिसतो आपल्याला. ओके, त्यानंतर नेक्स्ट 1857च्या उठावात कोणत्या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती, कोण होते रे, कंबाईन प्रीचा 2023चा प्रश्न आहे हा. कोण होते, नील हॅवलॉक, आउट्राम, लॉरेन्स ब्रदर्स, ओके, कॅम्बेल, सर ह्यूज रोज, विल्यम डिग्बी आणि कोलिन क्लार्क. ओके, तर लक्षात घ्या, या ठिकाणी हॅवलॉक होते, लॉरेन्स होते, आउट्रॉम होते, कॅम्बेल होते, सर ह्यूज रोज पण होते. ह्यूज रोजनं काय केलेलं होतं, झाशीच्या राणीला मारलेलं होतं. ओके, आउट्रॉम होते, हॅवलॉक होते, लखनौला हे होते हॅवलॉक वाले, ठीक आहे. आणि डिग्बी आणि क्लार्क मात्र इथं दिसत नाही, त्याच्यामुळे ABC याचं उत्तर आहे. ठीक आहे, हे बघा, विल्यम डिग्बी इतिहासकार आहे. याला इतिहासकाराला इकडे कशाला आणलंय रे, हा काय मिलिटरी का, याला इतिहासकार, याला लिहू द्या ना तिथं. तर हा डिग्बी नाहीये, ABC मात्र त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ऑल ऑफ द अबव इथं दिलेलं नव्हतं, फसू नका, ऑल ऑफ द दिलेलं तुम्ही तेच मारून टाकता, पण तसं करू नका. नॉलेज इज अल्टिमेट पॉवर.
नॉलेज इज अल्टिमेट पॉवर, नॉलेज ही कधी पण तुमची पॉवर राहणार आहे. चला पुढं. ह्यूज रोज यांनी राणी लक्ष्मीबाईचा काय उल्लेख केला होता रे? बंडखोरामधील सगळ्यात काय सर्वोत्तम शूर लष्करी नेता आहे असं म्हणलेलं. ओके, ओनली मॅन अमंग द दिस बंडखोर. ओके, हे बंडखोर जे आहेत, रिबेल्स आहेत, त्यांच्यामधली ही एकमेवच पुरुष होते असं म्हटलेलं होतं त्यांनी बंडखोर मध्ये, रिबेल मधले. ठीक आहे. त्यानंतर 1857च्या उठावात ब्रिटिशांनी मदत करणारे विसंगत व्यक्ती ओळखा. तर बघा, सालर जंग हैदराबाद, जंग बहादूर नेपाळ, त्यानंतर बेगम अवधची आणि दोस्त मोहम्मद. तर बघा, याच्यातली ओळखीची कोणती वाटते तुम्हाला? हे माहिती आहेत का तुम्हाला कोणते? हे कोणतेच माहित नाही तुम्हाला फक्त अवधची बेगम माहिती आहे. तिने काय केलं होतं बघा, या अवधची बेगम हजरत महल ही लखनौ मधून काय करत होती? त्याच्या बिर्जिस कादिर जो लहान मुलगा होता त्याला तिनं गादीवर बसवलेलं होतं आणि ब्रिटिशांच्या विरोधात ती लढत होती ही बेगम हजरत. मग असेच बाकीच्या ठिकाणचे कोण होते? खान बहादूर खान बरेलीचा होता, कुंवर सिंग जे होते ते बिहारचे होते, फैजाबादचे मौलवी होते, झाशीची राणी होती सगळ्यांना माहिती आहे. ओके, दिल्लीचं कोण होतं रे? दिल्लीचं बख्त खान होते, बख्त खान. ओके, आणि तात्या टोपे ग्वालियर मध्ये होते. ठीक आहे. कानपूरमध्ये कोण होतं? नानासाहेब कानपूरमध्ये. आयोगाचा प्रश्न आहे, तुम्ही जर फसलेला होता. कानपूर नानासाहेब पेशवे होते. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. अशा रीतीने हा भाग झाला बेगम अवधची. ठीक आहे, चला पुढं. आणि नंतर मग नानासाहेब आपले बेगम हजरत बाजीराव गेले होते. नानासाहेबांचा उठावाबाबत जोड्या जुळवा. बेंजामिन डिझरायली नॅशनल रायझिंग उठाव. आता डायरेक्ट तिथं जोड्या दिलेल्या आहेत, आपल्याला वेळ कमी, त्याच्यामुळे तिथं जोड्या लावत बसायला वेळ नाही. ठीक आहे, आपण काही जोड्या लावायला वगैरे ते नाही, जोड्यात लावायला आले तुम्ही तर. पण आता इथं कसं जागा कमी होती आणि वेळ पण कमी होता, त्यामुळे कशाला उगीच म्हणलं डायरेक्ट बेंजामिन डिझरायली नॅशनल रायझिंग राष्ट्रीय उठाव म्हणलेलं त्यानं. त्यानंतर उलपट काय म्हणले रे? 1857चा गोंधळ आहे म्हणले. सरदेसाई ते काय म्हणले? मोर दॅन म्युटिनी लेस दॅन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. म्हणजे हे म्युटिनीपेक्षा थोडंसं जास्त आणि युद्धापेक्षा थोडंसं कमी असं सरदेसाई म्हणले. देसाईंनी बरोबर मध्य साधला. सेन काय म्हणले रे? बिगेन एज अ रिलिजियस फाईट, धार्मिक युद्ध म्हणून चालू झालं आणि एंडेड एज अ वॉर ऑफ इंडिपेंडन्स. सेन म्हणले वॉर होतं म्हणलं. मग आता बाकीचे कोण काय म्हणले होते ते पण बघून घेऊयात आपण. सावरकर तर डायरेक्ट म्हणले होते फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स, पहिले स्वातंत्र्य समर होते. ठीक आहे. त्यानंतर सर सय्यद अहमद खान कशामध्ये त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं त्यांनी? अशबाब ए बगावत हिंद, कॉजेस ऑफ इंडियन म्युटिनी. त्यानंतर नेहरू काय म्हणले होते रे? लोकयुद्ध आहे म्हणले, राष्ट्रीय युद्ध आहे म्हणले. ठीक आहे. आणि मुजुमदार काय म्हणले होते? जिवंत असल्यापेक्षा मृत जुलियस सीझर अधिक शक्तिशाली होता असं मुजुमदार म्हणले होते. अशोक मेहता तर म्हणले हा राष्ट्रीय उठाव आहे म्हणले. ठीक आहे. त्यानंतर बाकीचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपण ही कंटेंट पण बघून घेतला सोबतच लगेच, बरोबर? कंटेंट पण बघून घेतला. तर 1857चा उठाव म्हणजे सुसंस्कृत आणि रानटीपणा येथील संघर्ष होता असं कोण म्हटलं होतं? तर टी.आर. होम्स म्हणलं होतं, टी.आर. होम्स. ठीक आहे. तर बेंजामिन डिझरायली काय म्हणले होते? काडतुसापासून डायरेक्ट क्रांती होऊ शकत नाही. काडतूस बरोबर आहे, ते बंदुकीचा विषय झालेला. तर बंदुकीपासून डायरेक्ट क्रांती होऊ शकत नाही असं म्हणलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर ऑट्रम जे होते ते काय म्हणले? हिंदू मुस्लिम कटकर असताना हा परिणाम आहे म्हणजे ऑट्रम जे होते ते म्हणले हिंदू मुस्लिम कटकर असताना 1857 म्हणजे उठाव हा परिणाम आहे, हे काय युद्ध वगैरे नाही आहे म्हणले. ठीक आहे. तर हे टी.आर. होम्स असं म्हणलेलं. सुसंस्कृत आणि रानटीपणा याच्यातला हा संघर्ष आहे. फॉरेस्ट मेन 2019चा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 1857च्या उठावाचे परिणाम कोणते आहेत? कंपनीची राजवटीचा अंत झाला, आपल्याला माहिती आहे. काय झाला? अंत झाला. भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. प्रशासनात नोकऱ्या बॅस्टोमध्ये ज्यावेळेस राणीचं डिक्लेरेशन आलं त्या टाइमिंगला ते म्हणले होते की नोकऱ्या देऊयात. स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा ठरला आणि लष्कराची पुनर्रचना झाली. तर हे ACD बरोबर आहे, बी चुकीचं आहे. फक्त हे दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणा आणि लष्कराचा पुनर्रचना झालेली दिसते. तर इथून पुढे त्यांनी फोड आणि राज्य करायचं सिस्टम चालू केलेली बघा. त्यानंतर नवा क्वेश्चन बघा. दत्तक विधान नामंजूर करून डलहौसीने खालीपैकी कोणती राज्य खालसा केली? दत्तक विधान नामंजूर आताच बघितलं आपण, साजन समलजा. ओके, तर हे तिन्ही केलेले होते. पण बडोद्याचा काय संबंध कुठे आला होता का रे? आपण ट्रिक मध्ये बडोदा होतं का? नाही. मग अशा पद्धतीने एकदा जर ट्रिक केली तर MPSC मेन्स 2018चा प्रश्न आहे हा. एकदा जर ट्रिक केली तर तुमच्या लक्षात कायम फिट होणार आहे. सातारा हे पहिलं होतं 1848. त्यानंतर जैतापूर किंवा जेतपूर ज्याला म्हणतो आपण 49ला, आणि 1850ला मात्र भगत हे होतं. ठीक आहे. आणि बडोद्याचा काही संबंध नाही. चला पुढं. होळकर